प्राध्यापक माणिक गोडघाटे यांचे कविनाम ग्रेस होय. त्यांनी आपल्या लेखनाद्वारे पराकोटीची आत्मपरता अभिव्यक्त केली. त्यांच्या आत्मपरतेस आत्मचरित्रात्मकतेचा स्पर्श झाला आहे. ते 1957 पासून लेखन करीत आहेत. वाचकाला ग्रेस यांच्या प्रकाशित साहित्यकृतीत केवळ काव्याचा प्रत्यय येतो असे म्हणण्याचा मोह होतो, परंतु ग्रेस यांची कविता ध्यानात घेण्यासाठी कित्येक पाश्चात्य कवी लेखकांच्या साहित्यकृतींचा परिचय असणे आवश्यक आहे. ग्रेस यांचे आत्मपरतेचे लेखन जसे काव्यात सामावते तसेच ते ललित गद्यात देखील अवतरते. त्यांचे संध्याकाळच्या कविता, राजपुत्र आणि डार्लिंग, चंद्र माधवीचे प्रदेश, सांध्य पर्वातील वैष्णवी, सांज भयाच्या साजणी हे कविता संग्रह होत. ग्रेस यांनी कवितेच्या सोबतीने तीव्र संवेदनाशील स्वरूपाचे ललित लेखन केले आहे. चर्चबेल, मितवा, संध्यामग्न पुरुषाची लक्षणे आणि मृगजळाचे बांधकाम हे त्यांचे ललित लेखनाचे संग्रह होत. त्यांनी या संग्रहांद्वारे आत्मपरतेच्या परिघात स्त्री पुरुष यांच्या मानसिकतेचा शोध घेतला आहे असे त्या काव्याच्या आस्वादानंतर वाचकाचे मत बनू शकते. ग्रेस यांच्या लेखनातील ही आत्मपरता नेहमी प्रतीकांच्या स्वरूपात अभिव्यक्त होते. G.A. कुलकर्णी यांनी त्यांच्या कथांद्वारे मानवी अस्तित्व भागधेयाच्या इंद्रजालात भरकटलेले आहे अशी जाणीव करून दिली, तर ग्रेस यांनी आपल्या लेखनाद्वारे मानवाच्या भागधेयात रवरव नरक यातना असतात ही जाणीव प्रखरपणे ज्ञात करून दिली असे म्हणता येते. तिच्याद्वारे जीवनातील कैक मूलभूत समस्यांचे मूळ आकलनात येत नाही अशी वस्तुस्थिती असली तरी ग्रेस यांची प्रश्नांनाच अधिक गूढ करण्याची काव्यशैली प्रभावी व मोहक वाटते. हे सत्य त्यांच्या काव्यनिर्मितीच्या संदर्भात जसे अनुभवास येते तसेच त्यांच्या ललितवर लेखनातून देखील जाणवते. स्त्रीविषयक अपार करुणा असलेला हा कवी मालविका जोन्सचा उल्लेख करून म्हणतो, मालविका जोन्सचे चरित्र हा माझ्या कवितेच्या अनुषंगात विवळणाऱ्या जखमी मादीचा शेवटचा करुण पुरावा आहे असे मत त्यांनी खडक सांधणीचे झरे या कवितेत मांडले आहे. क्रूर स्वरूपाच्या भागधेयाला भिडण्यासाठी मानवापाशी मानसिक स्वरूपाची अपरंपार क्षमता आवश्यक असते. ही क्षमता पुरुषार्थात असते. भारतीय जीवनावकाशात धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष अशा 4 पुरुषार्थांची जाणीव प्रकर्षाने करून देण्यात आली आहे. चतुर्विध पुरुषार्थाची सारणी या कवितेत ग्रेस यांनी स्वतःच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण कशी झाली याकडे अंगुली निर्देश केला आहे. माझा देव, माझी आई सुमित्रा, माझे शिक्षक शिवरामपंत, माझा अनभिज्ञ साथी कॉम्रेड वर्धन यांच्या साहाय्याने झाली असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. ही कविता सांजभयाच्या साजणीमध्ये आढळते. नवलाईची बाब म्हणजे याच कवितेशी संबंधित एक ललित गद्यपर लेख लिहिताना सुफी फकीर आणि त्यांच्या प्रार्थनांचे इमानी काव्यतत्व काव्यविश्वात असले तरी करुणा ही मुळात राहिली आहे हे आपल्याला त्यांच्या नव्या प्रेयसीचा मृत्यू गांधार या लेखात आढळते. ग्रेस यांनी पियर्स बी शेलीला कोकिळेच्या आकांताची शाल पांघरणारा काव्यपुरुष असे संबोधले आहे. हा संदर्भ त्यांच्या संध्यामग्न पुरुषाची लक्षणे या ललित संग्रहातील प्रस्तराखालचे स्वगत या लेखात आढळतो. तर त्यांच्या एका ललित गद्य लेखात एका बाळवीला परमेश्वर हा पाषाण पुरुष असल्याचे वाटते. ग्रेस यांनी पुरुषार्थात निर्लज्जपणाही पराकोटीला जाऊ शकतो याकडे अंगुली निर्देश केला आहे. ते म्हणतात, कलावंत आणि मादी यातून नवा निर्मिती संबंध जन्माला येतो. त्याचा संदर्भ इस खुदाई में एक तू क्या है या लेखात आढळतो. असे जरी असले तरी पुरुषार्थाच्या लक्षणात दिव्य भव्यतेची जाणीव अनुस्यूत आहे. ग्रेस यांना संत कवी रामदास यांच्या काव्यातून करुणाष्टकेही दिसतात व त्यातील दिव्य भव्य पुरुषही दिसतो. मागधीला समजावून सांगितली द्विदल करुणाष्टके यामध्ये हा संदर्भ आढळतो. ग्रेस यांना स्वप्नात दिसणारा तो भव्य दिव्य पुरुष सर्वस्व लुप्त अस्तित्वाला भस्मीभूत करणार आहे याविषयी शंका वाटत नाही अशी नोंद प्रस्तराखालचे स्वगत मध्ये आढळते. ग्रेस यांनी
त्यांच्या इराणी संगीताच्या प्रतिमा या कवितेत म्हटले आहे, मला आलिंगनात मरण तसा रात्रीचा शृंगार, मला आलिंगनात मरण तसा रात्रीचा शृंगार, तुझे चांद रातीचे अर्थ निळे मन, तुझे चांद रातीचे अर्थ निळे मन, अशी पिपासा लागली आहे असे दिसते. या पुरुषार्थाला पोरकेपणाचा शाप बाधतो आहे ही जाणीव अधिक गहिरी आहे. पोरकेपणात पुरुष शहाणपणाने व्यावहारिक होऊन चौफेर पाहू लागतो. त्याविषयी कवी म्हणतो, आणि आई नसलेल्या पोरासारखे हे माझे शहाणे डोळे, आणि आई नसलेल्या पोरासारखे हे माझे शहाणे डोळे, हलकेच सोडून देतो मी नदीच्या प्रवाहात. पुरुषाचे अस्तित्व म्हणजे काय शेवटी? तर बावरलेला वारा होय, असे चंद्रमाधवीचे प्रदेश मध्ये ग्रेस म्हणतात. पण तरीही स्वतःच्या अस्तित्वाविषयीचे वेगळे स्वाभिमान वाटण्या इतके भान आहे. आईला आई पण लाभले ते माझ्यामुळे, ही जाणीव पुरुषार्थाचीच होय. अर्थात ही जाणीव वस्तुस्थितीपासून दूर वावरते हे आपल्या लक्षात येते. ग्रेस म्हणतात, सर्वत्र पेरले होते, सर्वत्र पेरले होते आकाश उगवले भवती, सर्वत्र पेरले होते आकाश उगवले भवती, माझीच फुले गहिवरली, माझीच फुले गहिवरली या शून्य दुरस्थावरती, माझीच फुले गहिवरली या शून्य दुरस्थावरती. चंद्रमाधवीचे प्रदेश म्हणजे कस्तुरी मोगऱ्याचे सुगंधी विनाश असे ग्रेसना वाटते. त्यातील वाटा उचलणे हे देखील पुरुषार्थाची जाणीव होय. वेळ प्रसंगी पुरुष क्लांत होतो, त्यावेळी हा कवी म्हणतो, तू थकलास, तू थकलास राजपुत्रा, तू थकलास राजपुत्रा, नीट मोजून ठेवू दे प्रत्येक बरगडीच्या खाली नक्षत्र ओळ, तू थकलास राजपुत्रा, नीट मोजून ठेवू दे प्रत्येक बरगडीच्या खाली नक्षत्र ओळ. मोक्षप्राप्ती ही देखील पुरुषार्थाची खूण होय. ग्रेस त्यांच्या प्रयाणपाराची खाडी या लेखात म्हणतात, मीच माझे अन्नपाणी त्या शहरातून काढून घेतले आहे. हा स्वतःचा निषेध करण्याचा प्रयत्न नव्हे, तर स्वतःची दमछाक झाल्याची जाणीव व्यक्त करण्याचा हा प्रयत्न आहे. ही जाणीव देहशिल्पाचा अपभ्रंश या ललित लेखात प्रखर होते. ग्रेस म्हणतात, मी आतून हाडे मोडल्याप्रमाणे कोसळलो तर नाही ना. मानवी जीवनातील मध्यान्हीच्या आणि रात्रीच्या भयाने कवीची जाणीव व्याकुळ होते. आपण शरणागत आहोत अशी स्वतःच्या अवस्थेचा परिचय झाल्यानंतर तो ईश्वराला उद्देशून म्हणतो, काय मागितली होती चंद्र सूर्याची सत्ता, काय मागितली होती चंद्र सूर्याची सत्ता, तूच खुणावता वाट मागे आलो भगवंता, तूच खुणावता वाट मागे आलो भगवंता. ग्रेस यांच्या कवितेतील पुरुषार्थाला सायुज्यतेचा म्हणजे मुक्तीचा सोस नाही हे बरी खरे. त्यांच्या कवितेतील धर्म व मोक्ष हे दोन्ही पुरुषार्थ समानार्थी म्हणून येतात. त्यांच्या कवितेतील प्रिस्ट ही कविता धर्मपुरुषाचे प्रतिनिधित्व करते. हा प्रिस्ट ख्रिस्ती नव्हे. ग्रेस यांच्या कवितेत फकीर येतो, कबीर येतो, संत देखील याच प्रिस्टची विविध रूपं होत. ग्रेस यांनी पुरुषार्थ म्हणजे निर्मिती प्रक्रियेचे केंद्र असेच मानले आहे. हे केंद्र जीवनानुभवाशी भिडते, ते उसळते आणि कोसळते, तर सुखदुःखाच्या आंदोलनातील निर्मिती तत्वाची वाट दाखवणारा दिलासा लाभला की हे केंद्र पुनश्च सक्षम होते. सारांश रूपाने एवढे सांगता येईल ते हे की ग्रेस यांच्या लेखनात पूर्ण पुरुष आढळत नाही, मात्र स्वयं उदासीचा काव्य पुरुष आढळतो. तो संध्यामग्न आहे. तो म्हणतो, सर्व दयाना दया दाखवून ब्रुट समाजी हत्या, सर्व दयाना दया दाखवून ब्रुट समाजी हत्या, करीत राहील तरीही, करीत राहील तरीही मी सिजर होणार नसतो, करीत राहील तरीही मी सिजर होणार नसतो.